नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आपण आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी, नोकरीसाठी, घरासाठी दिवस-रात्र धावत असतो. पण या सगळ्या धावपळीत ना, एक व्यक्ती मात्र कायम मागे पडत असते. कोणती? अहो, ती व्यक्ती म्हणजे आपण स्वतःच. तर आजच्या या व्हिडिओमध्ये ना, आपण जाणून घेणार आहोत, की सेल्फ केअर म्हणजे काय? ते का गरजेचं आहे? आणि रोजच्या आयुष्यात म्हणजे मी माझी स्वतःची अगदी साधी, सिंपल अशी सेल्फ केअर कशी करते? तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पुढे ना प्रॅक्टिकली मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणारच आहे, की स्किनची काळजी मी कशी घेते. पण सेल्फ केअर म्हणजे काय? तर सेल्फ केअर म्हणजे महागडे स्पा, शॉपिंग आणि सुट्टीवर जाणं नाही. तर सेल्फ केअर म्हणजे आपल्या शरीराची काळजी घेणं, आपल्या मनाला शांत ठेवणं, आपल्या स्वतःच्या भावनांचा आदर करणं आणि स्वतःलाही तितकंच महत्त्व देणं, जितकं आपण इतरांना देतो. तसंच तुम्ही बघा, आपण सतत इतरांसाठी जगत राहिलो आणि स्वतःसाठी जर वेळच काढला नाही, तर एक दिवस ना आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या संपूर्णपणे थकून जातो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, की भांडं जर रिकामी असेल, तर त्यातून कोणालाही पाणी देता येत नाही. त्यासाठी आधी ते भांडं भरलेलं असावं लागतं. तर आज ना मी स्वतःला म्हणजे मी रोजच असं करते, पण एक्स्ट्रा पॅम्परिंग थोडंसं करणार आहे आणि करायला पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे. तुमची सेल्फ केअर तुम्ही जेव्हा स्वतः घ्यायला सुरुवात करता ना, तेव्हा तुमच्यामध्ये एक वेगळाच छान कॉन्फिडन्स येतो. एक छान पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्याला फ्रेश वाटतं. जर आपण तसंच राहत राहिलो ना, जसं आहे तसंच, तर मग कुठेतरी एक कंटाळवाणापणा आपल्यामध्ये येत राहतो. म्हणून सतत काही ना काही थोडेसे चेंजेस करत राहिले पाहिजे, स्वतःवर काम करत राहिलं पाहिजे. तर मी मॉइश्चरायझर पहिले लावते. मॉइश्चरायझर आहे, मी डॉट अँड कीचं हे मॉइश्चरायझर वापरते, सिरामाइड्स अँड हायड्रॉनिक. आता मी हे सांगत का नाही माहिती आहे का, कारण प्रत्येकाची स्किन सारखी नसते. त्याच्यामुळे तुमची स्किन कशी आहे, त्याच्या हिशोबाने तुमची ड्राय आहे, सेन्सिटिव्ह आहे, कशी आहे, त्याच्या हिशोबाने तुम्ही मॉइश्चरायझर आणि हे लावायला पाहिजे. जे पण प्रोडक्ट्स म्हणजे आपण फेसवरती किंवा केसांवरती जे पण प्रोडक्ट्स वापरतो ना, ते आपल्या स्किननुसार किंवा आपल्या केसांच्या टेक्स्चरनुसार कोणी दुसरं वापरतं आहे, खूप अगदी महागडं जरी वापरत असेल, पण जर ते तुमच्या स्किनला, हेअरला सूट करणार नसेल, तर ते लावून काहीही उपयोग होणार नाही. म्हणून पहिले तुम्ही माहीत करून घ्या, की तुमची स्किन आणि हेअरचं टेक्स्चर कसं आहे. आता माझी जी स्किन आहे ना, ती कॉम्बिनेशन स्किन आहे. म्हणजे अगदी ड्राय पण नाही आहे आणि अगदी ऑइली पण नाही आहे. तर त्याच्यामुळे मी हे मॉइश्चरायझर सिलेक्ट केलं आहे. आता खूप हेल्पफुल होतं. म्हणजे तुम्ही ChatGPTवर पण टाकलत ना, तरी तुम्हाला कळेल. तुम्ही तुमच्या स्किनचा छान असा फोटो काढा, नॉर्मल नॅचरल फोटो काढा, काहीही न लावता, आणि त्याला विचारा की माझ्या स्किनला काय सूट करतंय. हे खूप मोठं सिक्रेट मी तुम्हाला सांगितलं, की म्हणजे अगदी काय तो परफेक्ट नाही सांगणार तुम्हाला, पण नियर बाय मी तुम्हाला सांगते, की नियर बाय. आता मी जे स्वतः यूज केलं आहे एवढ्या दिवसांपासून, आता जवळपास 2-3 महिने झाले मी त्यांना म्हणजे ChatGPTला विचारून प्रोडक्ट्स यूज करते. काही गोष्टी जे मध्ये इन बिटवीन स्किनच्या डॉक्टरकडे गेली होती, त्यांचं थोडंसं यूज केलं, पण तरी त्याने जे प्रोडक्ट सजेस्ट केले ना, बऱ्यापैकी मला फायदा झाला. मिस्टरांनासुद्धा त्यांची पण स्किन अगदी अगदी डल झाली होती, कारण ते काहीच वापरत नव्हते. आणि ह्या ज्या गोष्टी मी सांगते ना, ह्या फक्त लेडीजसाठी नाही आहेत, पुरुषांनीसुद्धा करायच्या आहेत. कारण त्यांनीसुद्धा स्वतःला पॅम्परिंग करणं तितकंच. कुठलाही व्यक्ती स्वतःला आपण जितकं छान ठेवू, प्रेझेंटेबल ठेवू, तेवढा तुमचा कॉन्फिडन्स चांगला वाटतो, तेवढं समोरच्याला बघायलासुद्धा चांगलं वाटतं. तर मग असं नाही आहे की फक्त यूट्यूबर आहे म्हणून. तुम्ही घरी जरी असाल ना, तरी तुम्ही स्वतःला छान ठेवा. बघा, आपल्यामधला जो कंटाळवाणापणा असतो ना, तो निघून जातो त्याच्याने. आणि त्यानंतर लावायचं सनस्क्रीन. मॉइश्चरायझर लावून झालं, त्यानंतर सनस्क्रीन बऱ्यापैकी चांगलं लावायचं, अगदी एवढंसं कंजूससारखं लावू नका. आता हे विशकेअरचं आहे सनस्क्रीन, हे मस्त आहे आणि हे ना ऑल स्किन टाईपसाठी आहे. याच्यामध्ये SPF 50+ आहे
आणि मला हे आवडतं. याच्यामध्ये नियासिनमाइड आहे, ऑइल बॅलेन्स फ्लुइड सनस्क्रीन चांगलं आहे. तर हे तुम्ही मागवू शकता. हे सनस्क्रीन मस्त आहे, म्हणजे अगदी लाईट वेट आहे बघा. तुम्ही कुठला रोज मेकअपसुद्धा करत असाल ना, तर पहिले हे प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. डायरेक्ट तुम्ही स्किनवरती कधीच मेकअप वगैरे प्रोडक्ट्स अप्लाय करू नका. पहिले स्किनला प्रॉपर नरिशिंग द्या, म्हणजे मॉइश्चरायझर लावा, सनस्क्रीन लावा, आणि त्याच्यानंतर जो पण मेकअप करायचा आहे करा. तर मी तरी म्हणजे तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगते की मी काहीही मेकअप करत नाही. म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओज असतात त्याला पण मी काहीच मेकअप करत नाही. मी कधीच फाउंडेशन, कन्सिलर वगैरे ह्या गोष्टी मी कधीही वापरत नाही. माझ्याकडे आहेत नाही पहिली गोष्ट तर. आणि मी फक्त रोजचं माझं असतं ते म्हणजे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर एवढंच मी यूज करते. बाकी मी काही लावत नाही. आणि त्याच्यामुळे कदाचित स्किन चांगली आहे. लिपस्टिक पण खूप कमीच वापरते मी. घरी असल्यानंतर तर काहीच वापरत नाही. आणि कुठे बाहेर जायचं असेल तेव्हाच लिपस्टिक लावते, नाहीतर लिपस्टिक पण नाही लावत. नाही तर जास्त लिपस्टिक लावून कधी कधी ओठ काळे पडतात. आणि सेकंड थिंग म्हणजे की तुम्ही कुठले कसे प्रोडक्ट्स यूज करता त्याच्यावरती पण खूप डिपेंड असतं. म्हणजे आपण काय करतो, पैसे वाचवण्यासाठी साधे प्रोडक्ट्स किंवा कमी क्वालिटीचे प्रोडक्ट्स घेतो, पण ते तुम्हाला हार्मफुल ठरतात स्किनसाठी. चांगल्यातले चांगलेच प्रोडक्ट्स वापरा. काय एक जरी तुम्ही आता सनस्क्रीन चांगलं घेतलं तर ते तुम्ही सिंगल यूज करणार असाल तर ते तुम्हाला बरेच दिवस चालतं. किंवा मेकअपचे पण प्रोडक्ट्स आपण म्हणतो, जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे घेतलेत 6-6 महिने, वर्षसुद्धा 2-2 वर्षसुद्धा काही काही प्रोडक्ट्स चालतात. मग त्याच्यामुळे असा विचार करू नका की इतकं महाग आहे वगैरे. तुम्हाला काही चांगलं आहे ह्याचा विचार करून तुम्ही ते गोष्टी घ्या. तर आता मी हे दोन्ही लावलं. सनस्क्रीन, मॉइश्चरायझर लावल्यानंतर लगेचच स्किनवरती काहीही लावू नका, असंच सोडा. ते छान तुमच्या स्किनमध्ये व्यवस्थित मर्ज होऊ द्या. जर तुम्ही ऑफिसला जाणार असाल तर आंघोळ केल्या पहिले ह्या दोन्ही गोष्टी लावून घ्या. म्हणजे तुमची तयारी होईपर्यंत, बाकीचं सगळं आवरेपर्यंत ती स्किनमध्ये छान मर्ज होते. त्याच्यानंतर मग तुम्ही सगळं आवरून मग तुम्ही लास्टला तयारी करायला घ्या. म्हणजे मग कसं तोपर्यंत आपल्या स्किनमध्ये ते छान मर्ज होतं. आता आज मी एक काय चूक केली की केस धुतले पण मी केसाला कंडिशनर अप्लाय केला नाही. कारण मला ना, मी हे नवीन मागवलं आहे मॉक्सी ब्युटीचं. हे छान आहे, म्हणजे फ्रीझी हेअरसाठी फ्रीज फायटिंग हेअर सिरम आहे. आणि याच्यामध्ये SPF पण आहे. प्लस याच्यामध्ये शिया बटर आहे, ब्राऊन सीवीड एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये आहे. तर ज्यांचे फ्रीझी, वेवी, कर्ली हेअर्स असतात ना, तर त्यांच्यासाठी ना मॉक्सी ब्युटी हे ब्रँड खूप चांगलं आहे. म्हणजे ह्याचं शॅम्पू येतो, कंडिशनर येतं, क्रीम येतं, जेल येतं. आणि हे ना मी सिरम मागून बघितलं आहे. म्हटलं पहिले मागून बघू. फ्रीज फायटिंग हेअर सिरम आहे. हे कितीला होतं मी सांगते तुम्हाला. हे 595चं आहे हे. पण याच्यावरती ह्याची एक्सपायरी डेट आहे 2028पर्यंत. जे पण तुम्ही स्किन हेअरसाठी जे पण आपण हे कॉस्मॅटिक्स किंवा स्किन केअरचे जे पण प्रोडक्ट्स मागवतो, सर्वात पहिली गोष्ट जी करायची ती म्हणजे की एक्सपायरी डेट कधी पण चेक करायचं. आणि बॉक्सवरती एक्सपायरी डेट असते. आपण कधी कधी काय करतो, बॉक्स फेकून देतो. जर तुम्हाला रेग्युलर यूजमध्ये असेल ना तर बॉक्स टाकून द्या, कारण ते 1-2 महिन्यात संपणार आहे. पण जर तुम्हाला खूप जास्त म्हणजे कॉस्मॅटिक्स फॉर एक्झाम्पल जे वापरायचे असतात तर ते ना बॉक्समध्येच, म्हणजे मला असं वाटतं ठेवा, किंवा एवढा पोर्शन कट करून बॉक्सच्या मागे स्टिक करून टाका, चिटकवून टाका. म्हणजे तुम्हाला कळेल की याची एक्सपायरी डेट कधीपर्यंत आहे. नाहीतर मग आपण एक्सपायरी डेट संपली तरी पण जेव्हा ते प्रोडक्ट्स वापरतो ना त्याने सुद्धा स्किनवरती इफेक्ट येतो. म्हणून मी रेग्युलरली 6 महिने वगैरे असे झाले ना तर निष्ठा सगळं म्हणजे काढून टाकते. जे प्रोडक्ट्स वापरत नाही तर ते सगळे आम्ही डिस्कार्ड करतो. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर हे ना बघा बिफोर आफ्टर याच्यामध्ये दाखवलं की फ्रीझी हेअर्स असतात ना किंवा वेवी, तर ते असे कमी होतात. ॲक्च्युली आज मी चूक केली. मला वाटलं की हे याच्यावरती कंडिशनर लावायचं नाही, कारण माझ्याकडे जे कंडिशनर आहे लॉरियलचं तर ते कसं आहे म्हणजे स्मूथ हेअर्ससाठी आहे. आणि मला वाटलं की अरे ते लावलं तर समजा मग असे वेवी हेअर्सचं सूट होणार नाही असं विचार केला. पण ॲक्च्युली त्यांनी दिलं की कंडिशनर लावायचं आहे. तर आता मी केस हलके पुसायचे त्याला. जास्त असे केस पूर्ण ड्राय नाही करायचे. थोडेसे ओल्या केसांवरतीच हे लावायचं असतं.
तर असे हलके मी पुसते फक्त, म्हणजे पाणी केसातलं निघून जाईल इतकंच. आणि केस पुसताना पण खूप जण असे नुसते कचाकच घासून केस पुसतात, तसे केस पुसू नका. तुमच्या स्कॅल्पला जेव्हा केस ओले असतात आपले, तर तेव्हा ते थोडेसे कमजोर असतात आणि आपण तेव्हा केस असे घासून पुसले किंवा विंचरले तर केसांची गळती लवकर चालू होते. त्याच्यामुळे हळू पुसा आणि जे पण पुसायला तुम्ही घेताय ते असं कॉटनचं सॉफ्ट कपडाच असला पाहिजे. तुमचं टॉवेलसुद्धा जास्त हार्श नसला पाहिजे. बघा, स्किन केअर, हेअर केअर ह्याच्यामध्ये ना अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या ना तर आपली स्किन, हेअर चांगली राहते. घरामध्ये तुमच्या प्रत्येकाचा कोंब वेगळा असला पाहिजे, टॉवेल वेगळा असला पाहिजे. प्रोडक्ट्स तर यूज करू शकतो, ठीक आहे, पण ह्या गोष्टी तुम्ही म्हणजे हायजीन जे आपण बोलतो ना ते आपण त्याच्यासाठी मेंटेन ठेवलं पाहिजे. जर हायजीन नसेल, समजा एखाद्याला, आता समजा माझ्या मुलीला समजा डॅन्ड्रफ असेल आणि तिचाच टॉवेल मी वापरला हेअरसाठी, तर तिचा जो डॅन्ड्रफ आहे तो काही प्रमाणात माझ्या केसांमध्ये जाण्याची शक्यता असते. तर म्हणून आपला प्रत्येकाचा टॉवेल हा वेगवेगळा असला पाहिजे. या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या छोट्या गोष्टींनीच आपल्या ज्या या गोष्टी आहेत या मेंटेन राहायला मदत होते. तर अशा प्रकारे मी हलकं पुसलं, जास्त पुसत नाही कारण मग खूप कोरडे होऊन जातील. तर बघा माझे केस कसे आहेत, असे वेवी. हे तर काहीच नाही आहेत, खूप म्हणजे असे अगदी होते, एवढे माझे केस वेवी होते, पण आता ते करून करून खूप कमी झालेत. पण मला असं वाटतं पुन्हा बघू मेंटेन करता येतं का, जमलं तर ठीक, नाही तर मग आहे आपलं पुन्हा. कारण जेवढे नॅचरल असतील ना तेवढं ॲक्च्युली खरं म्हणायला गेलं तर खर्च पण कमी होतो आणि हेल्दीसुद्धा असतं. तर आता हे असं मॉक्सीचं आहे हे हेअर सिरम. तर ह्याचे आपल्याला 2-3 पंप केले मी सध्या, जसं त्यांनी सांगितलं आहे. आणि केसांना असं स्कॅल्पला नाही लावायचं आहे, फक्त जे आपले, आणि त्यांनी असं सांगितलं की असे स्क्रंच करायचे केस. अजून याचं प्रॉपर हे ट्रीटमेंटचं नाही आहे, म्हणजे ॲक्च्युली प्रॉपर जर ह्याचं शॅम्पू वगैरे सगळं यूज केला ना तर आपले केस आणखी मस्त होतील. म्हणजे ज्यांचे वेवी किंवा असे आहेत ना त्यांच्यासाठी प्रॉपर त्याचं हे आहे मॉक्सीचं. केस स्क्रंच करायचे. बघू याने काय फरक पडतो. म्हणजे जे आपले वेवी हेअर असतात ना ते काय होतात, असे ओले ठीक आहेत, पण सुकले ना की एकदम असे विचित्र वाटतात. म्हणजे ना त्याला धड बांधता येत ना खुल्ले सोडता येत, असे होऊन जातात. त्याच्यामुळे म्हटलं बघू करून काय फरक पडतो. तर आता लावलेलं आहे. ॲक्च्युली पाहिजे तसा इफेक्ट येणार नाही केसांचा, का माहिती आहे का, कारण मी हे कंडिशनर अप्लाय केलं नाही केसांना, आणि कंडिशनर खूप मस्ट असतं केसांसाठी. कंडिशनर नेहमी लावायचं. कंडिशनर लावलं ना तर केस आपले व्यवस्थित राहतात, सॉफ्ट राहतात, थोडेसे केसांना कंडिशनिंग मिळतं. तर आता हे लावलं आहे. आता हे असंच मी सेकंड गोष्ट की जे ड्रायर वगैरे आहे ते मी अजिबात वापरत नाही. जेव्हा फक्त पार्लरमध्ये जाते, जेव्हा काही कलर वगैरे असतो केसांचा तेव्हा ते करतात तेवढंच. बाकी मी इतर वेळी कधीही केसांना मी ड्रायर यूज करत नाही. डायरेक्ट असं नॅचरलीच केस जसे सुकतात ना तसेच सुकवते, ड्रायर वापरत नाही. त्यामुळे पण आपले केस हेल्दी आणि व्यवस्थित राहतात. तर आता हे लावलं आहे, पण हे थोडंसं असं मला स्टिकी वाटतं आहे, काय माहिती. बघू, कुठली गोष्ट केल्याशिवाय त्याचे अनुभव येत नाहीत, असं आहे ना. थोडेसे म्हणजे असे हे वाटतात, सॉफ्ट वाटतात, पण बघू. चलो आता याला सुकवते मस्तपैकी आणि मग तुम्हाला सांगते काय फरक पडतो इथे. चलो, तर केस सुकत आहेत तोपर्यंत बघा, इथे आपले हे जे अप्पर लिप्स असतात ना, तर बरेच जण सलूनमध्ये करतात, पण मला भीती वाटते, ते दुखतं खूप, म्हणजे थ्रेडिंग करताना ना खूप दुखतं. तर म्हणून अप्पर लिप्स येतात सारखे आणि ते चांगले वाटत नाहीत, ते खूप खराब दिसतात. मला इतके जास्त नाही आहेत, पण तरी अगदी लाईट असे कधी कधी दिसतात. तर त्याच्यासाठी ना मी हे एक
असं मागवलं आहे ट्रिमर. सिम्पल साधंच होतं, मला वाटतं ॲमेझॉनवरूनच मागवलं होतं. समजा असेल लिंक तर मी तुम्हाला देईन, कारण पहिले मला वाटलं की साधं आहे. मी ॲगारोचं मागवणार होती, पण म्हटलं हे यूज करून बघू. तर पण टिकलं आहे चांगलं, म्हणजे जे मागवलं आहे ना ते छान टिकलं आहे. रिव्ह्यूज बघूनच घेतलं होतं. तर इथे बटन असतं, हे बटन असं केलं ना की हे चालू होतं बघा. आणि तर स्किन अशी घट्ट, जशी आपण अप्पर लिप्स करताना कसं घट्ट पकडतो तसं घट्ट पकडायचं आणि त्याच्यानंतर हे करायचं आहे. तुम्हाला वाटत असेल की त्रास होतो, काहीही अजिबात म्हणजे 1% याच्यात काहीच त्रास होत नाही. अगदी स्मूथली हेअर निघतात. काही काही जण कैची वगैरे यूज करतात, तर त्यांनी एकतर कधीतरी कापूही शकतं. परत कैचीने केस जे येतात ना ते कडक केस येतात. तर म्हणून तसं अजिबात करू नका. एकतर सॅल्यूनमध्ये तुम्ही ते अप्पर लिप्स करून घ्या. वॅक्सने पण काढतात, काही काही जण वॅक्सने पण ग्रोथ कमी होते, पण माझी स्किन ना जास्त लाल लाल होऊन जाते आणि दुखतं कधी कधी खूप, म्हणून मी त्या झंझटमध्ये पडत नाही. हे खूप बेस्ट वाटलं मला. आणि बघा परफेक्ट असे छान अप्पर लिप्स आपले होतात. आणि हे अगदी इझी टू यूज आहे. तुम्ही बॅगमध्ये सुद्धा कॅरी करू शकता. ऑफिसला जे जातात आपण कधी कधी विसरून जातो घरी करायला, तर बॅगमध्ये सुद्धा कॅरी करू शकतो. तर हे आहे, ह्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्यानंतर वापरते रोजच्या रोज, ते म्हणजे की लिप केअर. तर लिप केअरमध्ये ना हे वॅसलिनचं लिप थेरपी मस्त आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये मला वाटतं हे पण येतात, फ्लेवर्स पण येतात, पण मला हा प्लेनच आवडतो. तर हे बरेच ताई मला विचारत होत्या की तुझे लिप्स असे छान पिंक कसे दिसतात. तर तुम्ही जितकं स्किनची नॅचरली केअर घ्याल ना तेवढी तुमची स्किन छान राहील. जितकं तुम्ही केमिकलचा मारा कराल तितके ती लवकर खराब होते. तर मी रात्री झोपताना सुद्धा रेग्युलर फेस वॉश करते. त्याच्यानंतर माझे काही क्रीम असतील, नाईट क्रीम असेल तर नाईट क्रीम लावते, किंवा आता सध्या ते हे बघा हे कमी वाटतं आहे थोडंसं मला पहिल्यापेक्षा. तर ते त्याची जी क्रीम आहे कोजिक ॲसिडची, ते क्रीम लावते आणि लिप बाम लावते. कारण लिप्स आपले ना असे खूप ड्राय होतात. तुम्ही काही जरी लावत नसाल पण तरीही लिप्स ड्राय होतात. बऱ्याच जणांना असं असतं की मी तर काहीच लावत नाही, मी लिपस्टिक लावत नाही, मी कसलंच मॉइश्चरायझर वगैरे मी असं काहीच लावत नाही. तुम्ही जेवढं काळजी घ्याल, हे काळजी घेण्यासाठी असतं. हे काही मेकअप नाही आहे. म्हणजे आपण मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे जे वापरतो ना, हे मेकअप नाही आहे. हे तुमची स्किन केअर आहे. तर त्याच्यामुळे जसं आपण आतल्या शरीराची जशी काळजी घेतो तशी बाहेरच्या स्किनची पण तुम्ही जर काळजी घेतलीत ना तर व्यवस्थित राहते. आणि आता थंड जेव्हा सीझन येतो ना तेव्हा स्किन लवकर तडकते, तर म्हणून ड्राय पडते. तर म्हणून अशा प्रकारे लिप बाम हे खूप आता किती महिने झाले आम्ही वापरतोय, दोघी वापरतोय. निष्ठा पण वापरते, मी पण वापरते. तर अजून संपलं नाही आहे. म्हणजे आपल्यालाच आता हे 295चं आहे, म्हणजे 300 रुपयाचं आहे, पण भरपूर महिने चाललं हे आम्हाला. तर त्याच्यामुळे हे मस्त आहे. सिम्पल आहे पण छान आहे. वॅसलिन लिप थेरपी ओरिजिनल केअर म्हणून आहे. तर हे तुम्ही नक्की घ्या, चांगलं आहे. इवन मी जेव्हा लिपस्टिक पण लावते ना, मी लिपस्टिकच्या आधी वॅसलिन लावते थोडंसं आणि मग लिपस्टिक लावते. लवकर गेली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्या लिप्सला डायरेक्ट लिपस्टिकचा हे नाही आहेत, कोटिंग नाही आहेत. मी असं करते, असं करू नका, पण मी असं करते, मला चांगलं वाटतं. म्हणजे डायरेक्ट लिप्सला लिपस्टिक लागत नाही. तर चला आता मी माझं थोडंसं पोटपूजा करते. आणि पोटपूजामध्ये पण तुम्हाला माहिती आहे की मग काय असतं, ओट्स असतात, ओट्स खाते. कधी चपाती भाजी असेल चपाती भाजी खाते. जे पण जसं तुमचं, आपण जसं आता हे रिव्हर्स, आता जसं बाहेरची काळजी घेतो तशी तुम्ही काय खाताय हे पण इम्पॉर्टंट आहे. कोणी खूप जास्त तिखट खातं. जे जास्त तिखट खातात ना त्यांच्या केसांना प्रॉब्लेम होऊ शकतो, स्किनला पुढे मागे पिंपल्स वगैरे, म्हणजे हीट जी आहे ती बाहेर पडते, त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. म्हणून नॉर्मल खा. जेवढं तुम्हाला हिरव्या भाज्या किंवा म्हणतात ना आपण की रसरशीत फळभाज्या वगैरे, हे जेवढं खाता येईल तेवढं खा. झोप व्यवस्थित घ्या, जास्त स्ट्रेस लेवल घेऊ नका, मोबाईलचा वापर थोडासा कमी करा.
सगळ्या गोष्टी आपल्या स्किनला आणि हेअरला सगळ्यांसाठी कारणीभूत असतात. फक्त कुठली एक गोष्ट फक्त तुम्ही वरून अप्लाय करताय आणि हे बाकी सगळं डिस्टर्ब आहे, तर तसंही चालत नाही. तर चला मी पहिले खाऊन घेते, त्यानंतर थोडंसं केस जरा सुकवते आणि मग आणखीन काही गोष्टी असतील त्या आपण तुमच्यासोबत शेअर करते. चला. तर एका ताईने विचारलं होतं की ताई तू ओट्स कसे बनवते, पुन्हा एकदा दाखव. तर ओट्स बनवताना ना पहिले ओट्स जितके लागतील म्हणजे 1 किंवा 2 चम्मच मला तरी पुरेसे होतात. तर ते पहिले सुरुवातीला ना थोडेसे असे भाजून घ्यायचे, म्हणजे ते हलके होतात आणि मग ते लवकर तुम्ही दूध किंवा पाणी कशामध्येही घालताना तर ते लवकर ॲब्झॉर्ब होतात. म्हणजे जे इन्स्टंट ओट असतात तर ते पटकन मेल्ट होतात. पण असे रोल्ड ओट्स तुम्ही जर घेतले तर ते लवकर डायल्यूट होत नाहीत. तर आता मी छान भाजले, त्यानंतर थोडंसं त्यात पाणी घातलं, थोडंसं त्यामध्ये दूध पण घालायचं, कारण आपण इतर वेळी असं दूध शक्यतो पीत नाही. तर अशा गोष्टींमध्ये जर दूध घातलं ना तर त्यामधून तुम्हाला कॅल्शियम वगैरे गोष्टी मिळतात. आणि फायनली मी माझी जी पावडर बनवलेली आहे तर ती पावडर यामध्ये घातली आणि असा सकाळचा हा नाश्ता रोजचा म्हणजे खूप छान, म्हणजे मला बॅलन्स ठेवायला किंवा मला ज्या गोष्टी काही कमी आहेत शरीरामध्ये त्या भरून काढायला मदत करतो. तर अशा माझ्या रोजच्या छोट्या-छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या. तर लक्षात ठेवा, की सेल्फ केअर हा स्वार्थीपणा नाही आहे. तो स्वतःवर केलेली सर्वात सुंदर अशी गुंतवणूक आहे. जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी आणि निरोगी असता तेव्हाच तुम्ही इतरांचीही तेवढीच चांगली काळजी घेऊ शकता. तर आजपासून स्वतःला एक वचन द्या, की दररोज मी किमान 30 मिनिटं मी स्वतःसाठी राखून ठेवेन. कारण स्वतःची काळजी घेणं ही लक्झरी नाही, तर ती आपल्या आयुष्याची गरज आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.